आता गुरुचं लक्षण झालं, गुरुचं लक्षण झालं. आता शिष्याचं लक्षण सांगतो. पहिल्या व दुसऱ्या तरंगामध्ये विस्तारपूर्वक जी आदिकाव्याची लक्षणं सांगितलेली आहेत तीच शिष्याची लक्षणं समजावी. शिष्य कसा असावा? आदिकाव्याच्या लक्षणाने युक्त असावा. आदिकाव्याची जी लक्षणं आहेत ना ते शिष्याचे लक्षण आहे. आदिकाव्य कसा असतो? अंतःकरणातला त्याचा मन गेलेला पाहिजे, अंतःकरणातला विक्षेप गेलेला पाहिजे आणि आवरण नाशासाठी त्यानं साधन चतुष्टय संपन्न झालेला पाहिजे. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व अशा या 4 साधनाने तो संपन्न पाहिजे. नम्रता पाहिजे, गुरुचा सेवाभाव त्याच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, असा शिष्य पाहिजे. आता काय नम्रता असलेला असावा. नम्रीपणा कामाचं नसतं काही, आहे की नाही? नम्रता वेगळी आणि नम्री वेगळा. आता तीच शिष्याचं लक्षणं समजावी. मग अशा त्या शिष्यानं अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता सद्गुरूची सेवा करावी. अद्वैत आत्मबोध प्राप्त व्हावा, अद्वैत ब्रह्मज्ञान व्हावं, याच्यासाठी त्यांना काय करायचं असतं? सद्गुरूंची सेवा करायची असते. मग ती सेवा कशी करायची ती पुढं सांगायचं. ती प्रकारे पुढे सेवेची सांगितलेली. हे मध्ये हे अगोदर द्यायला पाहिजे होतं, हे नंतर हेडिंग द्यायला पाहिजे. तुम्ही बदल करून घेता का? मागं पुढं सारखून घेता कसं? हां, तुम्ही काय करा, ते हेडिंगला आहे ना नाव टाकायचं. नाव टाकायचं नाही, आपण नंबर टाकायचा. हे 4 नंबरला 3 नंबर हेडिंग नाव टाकायचं, 5 नंबरला 4 नंबर टाकायचं आणि या 3 नंबरला आहे ना 5 नंबर टाकायचं. सद्गुरूच्या सेवेचा प्रकार चालू होता का नाही? सद्गुरूच्या लक्षणाचा प्रकार चालू होता का नाही? काय चालू होता? सद्गुरूच्या लक्षणाचा प्रकार चालू होता. सद्गुरूची लक्षणं सांगितली, सद्गुरूंचं कर्तव्य सांगितलं. आता सद्गुरूविषयीचा विचार 4थ्या हेडिंगमध्ये आणि 5व्या हेडिंगमध्ये पण सद्गुरूचाच विचार चालू आहे. म्हणजे हे अगोदर पाहिजे होतं आणि ही हेडिंग पुढं पाहिजे. समजलं का? आता सद्गुरूविषयी पुन्हा विचार. सद्गुरूविषयीचा आता विचार करायला लागले. परत श्रुती वाक्यांचा सद्गुरूच्या सहाय्या वाचून स्वबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. सद्गुरूंच्या सहाय्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन आपलं काय परमात्मबोध होऊन त्याला परमानंद प्राप्त होईल. इकडे बघा, सद्गुरू शिवाय त्याला स्वतःच्या बुद्धीनं बोध उत्पन्न होत नसतो. त्यानं कितीही शब्द पाठ केले आणि कितीही ग्रंथ पाठ केले, उघडू जरी विचार केला तरी सुद्धा त्याला सद्गुरूच्या कृपेशिवाय काय होत नाही? बोध प्राप्त होत नाही. त्याला जे वाटतो की नाही आपल्याला बोध प्राप्त झाला, तो बोध सद्गुरू वाचून बोध प्राप्त झालेला बोध तो बोध नसतो. तो बोध हा भास असतो, ते ज्ञान नसतं. ते कळलं का? आपल्या स्वबुद्धीनं आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद उत्पन्न होणार नाही, कारण त्या ज्ञानानं आनंद उत्पन्न होत नाही. सद्गुरूंच्या साह्यानं जर विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन त्याला परमानंद काय होईल? प्राप्त होईल. ज्याप्रमाणे सर्व जगामध्ये नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादी कामाने पाणी असतं. ते सर्व मेघाच्या द्वारा समुद्रात आलेलं असून ते प्याल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो. असं असता जर कोणी साक्षात समुद्राचं पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणं तर दूरच, पण तृषा निवृत्त न होता त्या खारट पाण्यामुळं त्याचं तोंड मात्र वाईट होतं. त्याप्रमाणे वेदवाक्यांचा स्वबुद्धीने विचार करण्याची स्थिती होते. म्हणजे जीव ब्रह्मात्म्य ज्ञान न झाल्यामुळं त्याला जन्म मरणाची दुःख भोगावी लागतात. बघा, उदाहरण आपण पाणी पितो,
पाणी पिल्यावर आपल्याला आनंद होतो, आपली तहान जाते, आनंद होतो. पाणी कुठलं पितो आपण? नदीचं, विहिरीचं, तलावाचं, बोरचं पाणी पितो का नाही आपण? मग हे पाणी कुठून येत आहे? नदीला पाणी कुठून येत आहे? विहिरीला पाणी कुठून येत आहे? तलावाला पाणी कुठून येत आहे? हे सगळं पाणी समुद्राचं आलेलं असते. कोणाचं? समुद्राचं. समुद्राचं कुठून येत आहे? पाईपलाईन गेली का समुद्राची? समुद्रावर इकडं नदीमध्ये पाईपलाईन नाही गेलेली. पाईपलाईन म्हणायला काय हरकत नाही, पण ती पाईपलाईन तुम्हाला दिसणार नाही. ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल ती पाईपलाईन कशी. सूर्याच्या उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते. काय होते? वाफ तयार होते. ती वाफ वरती आकाशात जाते. अवकाशात गेली की त्याचे मेघ तयार होतात, ढग तयार होतात आणि ती ढगातून पाणी पुन्हा पाऊस पडतो. पाऊस पडला की ते पाणी पुन्हा नदीला येतं, तलावात येतं, तेच विहिरीत येतं आणि मग आपण ते पाणी पितो. गोड लागतं, अमृतासारखं पाणी. कसं लागतं? पावसाचं पाणी कसं असते? गोड असते, अमृतासारखं पाणी असते ती गोड. मग आता म्हटले आपण पाणी तर सगळं पावसाचंच पितोय आणि नदीचंच पितोय, विहिरीचंच पितोय. हे सगळं मुळात पाणी कुठून येते? समुद्रातून येते. मग एक काम करा ना तुम्ही, हे कशाला विहिरीतलं पाणी पिता? हे कशाला पावसाचं पाणी पिता? आहे का नाही? कशाला तलावातलं पाणी पिता? हे सगळं पावसाचं आलेलं आहे ना सगळे. तलावातलं असलं काय, विहिरीतलं असलं काय, देशातलं असलं हे कशाच असते? हे पावसानं आलेलं असते पाणी. हे पावसाचं पाण्यापेक्षा पाणी ढगातून आलेलं पाणी पिण्यापेक्षा ढगात जिथून येते समुद्रात जाऊन पाणी पिऊन आपण बोलतो इथं भरपूर पाणी आहे म्हणून गेला समुद्रात पाणी प्यायला आणि मग घेतलं पाणी प्यायला. लय गोड लागलं असं आहे ना समुद्राचं पाणी आणि तहान पण गेली असेल, त्याच्याने आनंद झाला असेल त्याला. तहान तर जात नाही, गोड तर लागत नाही, पण ते पाणी खरट असल्यामुळं तोंड असं कसं तरी होतं. आनंद तर होत नाही पण दुःख होतं. उलट इतक्याला आमचं आलं वाटते पाणी प्यायला, आहे का नाही? मग बघा पाणी तर समुद्राचंच आहे, पण त्याला पिता आलं का पाणी? पिता आलं नाही. प्याला तरी आनंद झाला का? आनंद होत नाही, दुःखच होतंय. तसं जे ज्ञान गुरु सांगत असतात ते ज्ञान हे कशातलं असतंय? उपनिषदातलंच असतंय, वेदातलंच असतंय, शास्त्रातलंच असतंय, ग्रंथातलंच असतंय. मग कशाला गुरुकडे जायचंय? आम्ही ग्रंथ घेतो की किती दुकान इथं दुकानात मरणाचे. आम्ही मरणाचे ग्रंथ घेतो, बसतो वाचित आणि होईन आम्हाला ज्ञान. असं ग्रंथ वाचून ज्ञान नसतंय होत. ते गुरुच्या मुखातूनच यावं लागतंय. जसं समुद्राचं पाणी मेघाच्या मुखातून यावं लागतं, त्याला ते गोड लागते अमृतासारखं आणि मग आनंद होत असते. तसं समुद्राचंच पाणी पण मेघाच्या मुखातून आलं जसं गोड लागते आणि आनंद होतो, तसं ज्ञान शास्त्रातलंच आहे, वेदातलंच आहे, पण ते गुरुच्या मुखातून यावं लागतं. त्यावेळेला ते काय करत असतं? आपला भ्रम घालवित असतं, अज्ञान घालवित असतं, दुःख निवृत्त करत असतं, परमानंदाची प्राप्ती करून देत असतं. अन्यथा गुरुच्या मुखा वाचून घेतलेलं ज्ञान, ते ज्ञान आपला अहंकार घालवित नाही, आपला भ्रम घालवित नाही. आपला भ्रम वाढून आपला अहंकार चांगला दांडगा करीत असतो. काय झालं का नाही? कळलं का? म्हणून त्याप्रमाणे वेदवाक्यांचा स्वबुद्धीनं विचार करणं याची स्थिती होते. स्वतःच्या बुद्धीनं जो स्वतःला शहाणं समजतो, स्वतःच्या बुद्धीनं वेदाचा वाक्याचा विचार करीत बसतो, त्याला काय वेद वाक्य, त्याला वेदाचा अर्थ काय करणार आहे? म्हणजे जीव ब्रह्मात्मके ज्ञान न झाल्यामुळं त्याला जन्म मरणाची दुःख भोगावी लागतात. आता शंका घेतली तर अद्वैत ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मनुष्य या संसाराच्या बंधनातून दुःखातून काय होत नाही, मुक्त होत नाही. त्यासाठी अद्वैत ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. अद्वैत म्हणजे जे ब्रह्मैक्य ज्ञान व्हावं लागतं. आलं? 5 प्रकारचा भेद, तो भेद नष्ट व्हावा लागतो. एक पियन आला इथं कुठून तरी मला पोचायला.
शंका केली, अहो रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तरी त्यांना जीवब्रह्मकी ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ती मुक्तही झाली. हे रामानुजाचार्य एक होऊन गेले की फार मोठे अधिकारी होते, भक्तीचे आचार्य, वैष्णव. मध्वाचार्य यांनी वेदवाक्याचा विचार केला आपापल्या गुरुपासून आणि आपापल्या गुरूंच्या द्वारा वेदवाक्याचा विचार केला तरी त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही. त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं का नाही? ते भेदवादी आहेत ना, अभेदवादी नाही, ते भेदवादी, भेद मानणारे. त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता द्वैत निश्चय त्यांनी केलेला होता. ब्रह्म वेगळा आणि जीव वेगळा असा भेद निश्चय त्यांना होता. त्यांचा काय अद्वैत निश्चय झालेला नव्हता. तरी ते कसं काय मुक्त झाली? ते मुक्त नाही झाले का? ते झाले का नाही मुक्त? मग ते मुक्त झालेच ना. त्यांना कुठं अभेद ज्ञान होतं? त्यांना तर वेद ज्ञानच होतं. मग असं असताना सद्गुरूंच्या द्वारा वेदवाक्याचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो, ऐक्य ज्ञाना वाचून होत नाही असं कसं म्हणता येईल तुम्हाला? रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबर्काचार्य ही जी आचार्य मंडळी होती त्यांच्या गुरुकडून त्यांनी वेदवाक्याचा विचार केला आणि वेदवाक्याचा विचार करून सुद्धा त्यांना अभेद ज्ञान झालं नाही. वेदज्ञानच होतं. आणि अभेद ज्ञान न होता, जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता ते या संसारातून काय झाले? मुक्त झाले. मग अभेद ज्ञाना वाचून, जीव ब्रह्मैक्याच्या ज्ञाना वाचून ते जर संसार बंधनातून मुक्त झाले तर तुम्ही असं कसं म्हणता? गुरुपासून वेदाचं श्रवण करून जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाल्यावर जीव मुक्त होतो, जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाल्यावर वाचून जीव काय होत नाही? मुक्त होत नाही असं तुम्हाला कसं म्हणता येईल? म्हणता येईल का मला असं? तुम्हाला असं म्हणता येणार नाही अशी शंका केली. मग त्या शंकेचं समाधान सांगतात आता ग्रंथकार. अहो म्हटले ते रामानुज वगैरे आहेत का नाही, ते कोण म्हणलं मुक्त झाले? ते काय मुक्त झाले नाही. अद्वैत ज्ञानाशिवाय, ब्रह्मैक्य ज्ञान झाल्याशिवाय संसार बंधनातून कुणीच काय होत नसतो, मुक्त होत नसतो. आणि तुम्ही जर म्हणत असाल की रामानुजाचार्य, मध्वाचार्य त्यांच्या गुरुकडून वेदाचं श्रवण केलं पण त्यांना अभेद ज्ञान झालं नाही, त्यांना ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही आणि तरी सुद्धा ते मुक्त झाले असतील, म्हणजे भेद निश्चय जर त्यांचा असेल, भेद निश्चय त्यांचा गेलेलाच नसेल तर ते जीवन ते काय होणार नाही? मुक्तच होणार नाही. मग ते मुक्त झालेलेच नाही, ते बद्धच आहे. ते पुन्हा जन्मात जन्माला गेले असते कसे असते असं ग्रंथ करता म्हणतो. रामानुजादिकांनी ज्या गुरुपासून वेद पठन करून वेदाचं व्याख्यान केलं, ऐका, रामानुजाचार्यांनी, मध्वाचार्यांनी ज्या ज्या गुरुपासून त्यांनी वेदाचं काय केलं? पठन केलं आणि वेदाचं व्याख्यान पण केलं. तो त्यांचा जो गुरु आहे ना, वरील सद्गुरूच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरु पदाला योग्य नाही. सद्गुरूचं लक्षण काय? ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कसा असावा? श्रोत्रिय असावा. आता त्यांचा गुरु वेदशास्त्र शिकत असेल, शिकवित असेल, व्याख्यान करीत असेल, पण ब्रह्मनिष्ठ कुठे? जे ब्रह्मज्ञान ज्ञान कुठे झाले? म्हणून तो गुरुपदाला योग्यच नाहीये. काय ऐकतात त्यांचे पण बोध? तो त्यांचा गुरु वरील सद्गुरूच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरु पदाला योग्य नाही. कारण पूर्वी संसाराला मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरू असं सद्गुरूचं लक्षण केलेलं आहे. कळलं का? सद्गुरू कुणा म्हणत असतात? संसार मिथ्या आहे शिष्याला जो सांगत असतो, संसाराचं मिथ्यात्व प्रतिपादन करणारा आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादन करणारा तोच सद्गुरू असतो. तुझं लवकर लग्न होईल आणि तुला जास्त पोरं होते डझनभर असा आशीर्वाद देणारा ते काही गुरु नसतो. गुरुचं कर्तव्य ते असते काय? 2 लग्न करून द्या ना. संसाराला मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरू असतो. असं सद्गुरूचं लक्षण केलेलं आहे.
आणि ज्या अर्थी रामानुजादिकांचे गुरु प्रपंचाला सत्यत्व आणि निर्ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात त्या अर्थी ते वेदांतशास्त्रदृष्ट्या सद्गुरुपद प्राप्त होण्याला योग्यच नाही. आणि ज्या अर्थी रामानुजांचे मध्वाचार्यांचे वगैरे जे गुरु आहेत ते संसाराला सत्यत्व सांगतात, संसाराचं सत्यत्व प्रतिपादन करतात, मिथ्यात्व प्रतिपादन करतात का? गुरु कोण असतात? जे संसाराचं मिथ्यात्व सांगतात आणि जीव ब्रह्माचे ज्ञान प्रतिपादन करतात, म्हणजे अभिज्ञान प्रतिपादन करतात, ते सद्गुरू असतात. आणि त्यांचे गुरु ते संसाराला सत्यत्व सांगतात, मिथ्यात्व सांगत नाही आणि जीव ब्रह्माचं ऐक्य सांगत नाही, भेद सांगतात. त्यांनाच भेद ज्ञान आहे, त्यांचाच भेद गेला नाही, मग ते कशा गुरुपदाला योग्य होतील? ते गुरुपदाला योग्य नाही. बघा, ज्या अर्थी रामानुजादिकांचे गुरु प्रपंचाला सत्यत्व आणि जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात त्या अर्थी ते वेदांतशास्त्रदृष्ट्या सद्गुरुपद प्राप्त होण्याला योग्यच नाही. तसंच रामानुजादिकांच्या मतामध्ये प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. रामानुजादिकांचं जे मत आहे ना, त्यांच्यामध्ये प्रपंच सत्य आहे त्यांच्या मतात, आणि जीवाचा ब्रह्माचा भेद काय आहे? सत्य आहे. जीव आहे, ब्रह्म आहे. जीव ब्रह्म एक नाही ते मानत, जीव वेगळा आहे, ब्रह्म वेगळा असं म्हणतात. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात. असा सिद्धांत त्यांचा असल्यामुळं ते पुन्हा संसाराला प्राप्त होतील, ते मुक्त नाही होणार. ग्रंथकार म्हणतात ते पुन्हा काय कशाला येतील? संसाराला प्राप्त होतील, पुन्हा जन्म घेतील, पुन्हा मरतील, पुन्हा जन्म घेतील, पुन्हा मरतील, मुक्त होणार नाही असं म्हणणं ओघानच प्राप्त होतं. वेद प्रमाण न मानणारा जो अर्हत त्यालाही जैन लोक गुरु मानतात. बघा, अर्हत म्हणजे जैनाचा गुरु. अर्हत कोणाला म्हणतात? जैनाच्या गुरुला. आता ते काही वेदालाच मानित नाही. जैन लोक वेदाला म्हणतात का? नास्तिक आहेत ना. नास्तिक म्हणजे काय? नास्तिकाला काय शिंग आलेले असतात असं काही नाही. आस्तिक माणसाला शिपूट आलेलं असतं, नास्तिकाला शिंग आलेले असतं असं काय काय? अरे गोपाळ, आस्तिक माणसाला काय आलेलं असतं? शिपूट. वास्तिक का नास्तिक? नास्तिक. तुला काय शिपूट आले का? मग शिंग आले का? मग नास्तिक आहे. मग नास्तिकाला काय येते, नास्तिकाला काय येते? आस्तिक नास्तिक शब्दावून शिंगावून नसते. आस्तिक नास्तिक शब्दावून असते का? शिंगावून असते. शिंगावून नाही, नाक लांब नाका असतो आस्तिक असते. हा, काळा माणूस नास्तिक असते, गोवा माणूस असते असं आहे का काही? तसं काही नसते. काळ्याचं, गोव्याचं, लांब नाकाचं, नाकोड नाकाचं हे असते, हे काय नसते. पूजा उंच तुझी हे का नाही, काटपुळा लटून हेच काय आणि वजाचं काय संबंध नाही आस्तिकाचा नास्तिकाचा. मग नास्तिक कोण? नास्तिक कोण? जो वेद मानतो तो आस्तिक, आणि वेदाला जो मानत नाही तो काय? नास्तिक. देव मानतो तो आस्तिक नाही, कारण पूर्वमीमांसा ईश्वराला मानतच नाही, पण ते आस्तिक आहे. सांख्यशास्त्रकार ईश्वर मानित नाही, पण तरी ते आस्तिक आहे. ईश्वर मानत नाही तरी ते आस्तिक आहे. का? पण ते वेदाला मानतात. वेदाला जे मानतात ते आस्तिक. नास्तिको वेद निंदकाः. वेदाची निंदा करणारा जो असतो तो काय असतो? नास्तिक. आणि वेदाचं प्रामाण्य ज्यांना मान्य असतं ते काय असतात? आस्तिक असतात. आस्तिक. आता ते जे अर्हत आहेत, अर्हत जैनाचे गुरु, ते वेदालाच मानित नाही. म्हणतात का? वेदाचं प्रामाण्य त्यांना मान्य नाही. वेद प्रमाण न मानणारा असा जो अर्हत आहे, कोण? अर्हत. अर्हत म्हणजे जैनाचा गुरु, त्यालाही जैन लोक गुरु मानतात. त्याचप्रमाणे क्षुद्र विद्या शिकविणाऱ्यालाही लोक गुरु समजतात. छोटे छोटे विद्या शिकविणारे त्यालाही लोक काय समजतात?
गुरु संगीत, काना टोना असले बघत असतात ना, हे जे शिकवितात त्यांना मी लोक काय म्हणतात, गुरु म्हणतात. पण हे कुणी गुरु नसतात. हे असले छोट्या छोट्या विद्या शिकविणारे खरे गुरु नसतात. ही परमविद्या शिकवितात ना. सगळ्यात परमविद्या म्हणजे कोणती विद्या आहे, ब्रह्मविद्या. हे छोट्या छोट्या विद्या जे असतात त्याच्यात अगोदर विद्या जी असते की नाही, ती मनुष्याचं कल्याण करणारी विद्या नसते, ती मनुष्याचा नाश करणारी विद्या असते. म्हणजे त्या विद्येचं असं असतं, ती विद्या प्राप्त करण्याकरता त्या विद्या प्राप्त करण्यावर कष्ट असतं. कधी कधी त्याचं स्वतःच घात होऊन जातो. बरं, ती विद्या प्राप्त केली, मग त्या विद्या प्राप्त केल्यानंतर काही लोकांचं कल्याण थोडं करणार त्या विद्येत असले. अशा अगोदर विद्या प्राप्त करणाऱ्याला काही दुसऱ्याचं कल्याण तर वाटत असते, दुसऱ्याचा नाशच करतात. आणि मग दुसऱ्याचा नाश केला की त्याचा परिणाम त्याला नरक भोगावा लागतो. त्या तसल्या विद्या शिकणाऱ्या लोकांचं परम कल्याण कधीच होत नाही, त्यांची अधोगती होत असते. म्हणून तसल्या टाण्या टोण्याच्या नादी कधी लागायचं नाही कधीच. आपलं रामकृष्ण आहे, विठ्ठल केशवा, ही सगळ्यात मोठी विद्या आहे. ब्रह्मविद्या ही सगळ्यात मोठी विद्या असते. ह्या विद्येपेक्षा श्रेष्ठ विद्या जगात कोणती नाही. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, भगवत भक्ती हा सगळ्यात मोठा श्रेयस्कर अशा प्रकारचा मार्ग आहे. सोपा मार्ग आहे आणि आत्मोद्धाराचा मार्ग आहे. आणि आत्मोद्धारच नाही, आपला उद्धार करून अनेकांना उद्धरून देण्याचा मार्ग आहे. सगळ्या जगाचं कल्याण करणारा मार्ग आहे. म्हणून हा आपला मार्ग कधी सोडायचा नाही. चला, तर लोक कुणालाही गुरु मानतात. क्षुद्र विद्या शिकविणाऱ्याला हे लोक काय समजतात, गुरु समजतात. पण संसाराचं मिथ्यात्व सांगून वेद वाक्यानुरूप जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणाऱ्याशिवाय वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही सद्गुरु पदाला योग्य नाही. लोक समजतात कुणालाही गुरु, पण वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं सगळं जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्म एक आहे असं सांगणारा जो असतो तोच काय असतो, गुरु असतो, श्रीगुरु असतो. त्याच्याशिवाय दुसरा कोणी गुरुपदाला येऊ नये. याकरता जे पुरुष मेघाप्रमाणे असतात, सद्गुरु मेघाप्रमाणे असतात, तिथलं ज्ञान घेतात, वेदातलं शास्त्रातलं, आणि ते शिष्याला देत असतात. जसा मेघ काय करतो, समुद्रातलं पाणी घेतो आणि ते आपल्याला देतो, तसं गुरु असतात. ज्ञान वेदातलं घेतात आणि आपल्याला देतात. पण त्यांच्यापासून आलेलं ज्ञान हे आपलं उद्धार करत असतं. याकरता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून, ऐका, जे पुरुष सद्गुरू हे मेघाप्रमाणे असतात आणि जे पुरुष या मेघाप्रमाणे असलेल्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील, म्हणजे वेदांताचं श्रवण करतील, त्याचा अर्थ जाणून घेतील, त्या अर्थाचा विचार करतील, त्यांना अमृत रूप मोक्ष प्राप्त होईल. काय प्राप्त होईल त्यांना? अमृत स्वरूप असणारा जो मोक्ष, तो मोक्ष प्राप्त होईल. याकरता वेदार्थ ज्ञानापासूनच वेदवाक्याचा विचार करावा. कळलं? वेदाचा जो अर्थ, त्या अर्थाचं ज्ञान, त्याच्यापासूनच वेदवाक्याचा काय करावा, विचार करावा. अर्थज्ञानशून्य पुरुषाला पाणिनीनं पाठकाधम असं शिक्षक म्हटलेलं आहे. ज्याला अर्थ कळत नाही, नुसतंच पारायण करतो, त्याला पाणिनींनी पाठकाधम म्हटले, म्हणजे पाठ करणाऱ्यातला अधम. नाकावीन मोती अर्थावीन पोथी वाचुनी काय कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे. बाई आली, मी आहो, मी आयो आयो आयो, तुम्हाला कळतंय का? आहे व रांडव असे दोन शब्द. तिचा नवरा मेला, तिला रांडव म्हणे.
जिचा नवरा जिवंत आहे, जी सौभाग्यवती आहे, तिला काय म्हणतात? आयो म्हणतात. आयो, समजतंय का? मग आयो आयो आयो, मी आयो आहे म्हणते, पण तिच्या कपाळाला कुंकाचा पत्ता नाही. आता कपाळाला कुंकाचा पत्ता नसेल तर ते मी आयो म्हणण्याला काय अर्थ आहे का? आयो बाई कधी आपल्या कपाळाचं कुंकू पुसू देईन का? तिचं कधी पुसलं जातं का? नाही. कपाळाला कुंकाचा पत्ता नाही आणि म्हणते मी आयो. काय त्या म्हणण्याला, आयो म्हणण्याला अर्थ आहे का? काय अर्थ नाही. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे. अजून पुढं काय? भावे विना देव कैसा पावे. भावाशिवाय जसं तसं देव प्राप्त. त्याच्या अगोदर सगळी नाकावे न मोती, प्रेमावे न भय, नाकावे न मोती, अंगावे न पोथी, वाचुरी काय. मोती आणला भारी काय? मोती आणला. मोती, मोती म्हणजे इतका जो मूल्यवान होता. पृथ्वीची किंमत, पृथ्वीचं जेवढं मोल आहे तेवढ्या मोलाचा मोती. असं तो मोती आणला आणि मग त्याला जडवलं. त्याला कशात जडवलं? सोन्यात जडवलं त्याला. त्याची नथ तयार केली आणि मग ती नथ घालायची कुठं? आता नथ कुठं घालत असतात? कमराला बांधत असते. पण ते शूर्पणखेचं नाक जसं लक्ष्मणानं कापून गेलं तसं इथं नाकच कापून गेलं. मग आता नाकच नाही, ती नथ, मोत्याची नथ कुठं बांधतात, कुठं लावतात? काय आता ती कामाची आहे का? व्यर्थ आहे ती नथ. नाकावीन मोती, अर्थावीन पोथी. पोथी वाचतो नुसताच भनांग 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 भनांग. काय किती वाचलं, काय वाचलं, काय झालेलं आहे वाचन त्याच्यात? काय टोपलं सांगितले? काय कळलं? एका तासात 1000 गोव्या. सकाळी सहसा किती भारी असते. म्हणजे मी एक ओळ म्हणतो, तुमच्या 2-3 ओळी होतात मला. काय कसं त्याला अर्थ आहे? तर हे जसं आहे तसं वेदाचा अर्थ जर जाणला नाही, त्याच्यानुसार जर विचार केला नाही, तर अर्थज्ञान शून्य असा जो पुरुष, त्या पुरुषाला पाणिनीने काय म्हटलेलं आहे? पाठकाढ असं म्हटलेलं. कुठं म्हटलंय? शिक्षेमध्ये. शिक्षा नावाचा ग्रंथ आहे. या शिक्षा नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं. समजलं का? म्हणून जरी रामानुजाचार्य मध्वाचार्यांनी वेदगुरूपासून अध्ययन केलं असलं आणि त्यांना वेदगुरूपासून अध्ययन करून जर त्यांना भेदज्ञान त्यांचं गेलेलं नसलं, त्यांचा अभेद निषेध झालेला नसेल, तर ते मुक्त झालेले नाही. ते पुन्हा संसारात जन्माला येते असं ग्रंथकार सांगतात. कारण भेदज्ञान केल्याशिवाय, अभेदज्ञान अद्वैतज्ञान झाल्याशिवाय, ब्रह्मैक्य ज्ञान झाल्याशिवाय काय होत नाही? जीव मुक्त होत नाही, त्याचं दुःख जात नाही. पुन्हा शंका केली, याची का शंका? घेऊन देऊ टाकू एवढी आहे का नाही? हा, एवढी हेडे घेऊन टाकू किती होईल आहे का नाही? बघा, शंका अशी केली, वेदार्थ ज्ञानवान सद्गुरूजवळ वेदवाक्याचा विचार करावा, त्यापासून अद्वैत साक्षात्कार घेऊन संसार निवृत्ती होते असं तुम्ही म्हणता. पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळं तो तर वेद नाही आणि वेदवाक्याचे विचारानं संसार निवृत्त होणार हा तर तुमचा सिद्धांत आहे. मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय सांगा? शंका कशी केली ग्रंथकारने? बघा, तुम्ही काय सांगितलं? वेदाच्या अर्थाचं ज्ञान ज्या गुरूंना आहे, म्हणजे वेदार्थ ज्ञानवान जे गुरु आहे अशा गुरुजवळ जायचं, त्यांच्याजवळ राहायचं, त्यांची सेवा करायची, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून वेदाचं उपदेश श्रवण करायचं आणि मग
त्यांनी वेदाचं ज्ञान सांगितलं की त्या वेदाच्या ज्ञानातून आपल्याला ज्ञान होऊन, वेदवाक्याने आपल्याला जे ब्रह्मज्ञान ज्ञान होऊन मग आपण काय होणार, या संसार बंधनातून मुक्त होणार असं तुम्ही सांगितलं. पण मग आता वेदाच्या वाक्यापासून ज्ञान होतंय, ते वेदाचं वाक्य गुरुच्या मुखातून आल्यावर. पण मग तुमचा विचारसागर काय कामाचा आहे? तुमचा विचारसागर म्हणजे काय वेद थोडाच आहे अशी शंका करतोय पूर्वपक्ष. विचारसागर म्हणजे वेद आहे का? हा, मग वेदाचं वाक्य गुरुपासून ऐकलं पाहिजे, वेद शिकलं पाहिजे गुरुजवळ जाऊन. तुमचा विचारसागर शिकायचा काय करू तुम्ही? मी बसले विचारसागर शिकत. हा, अरे वेद शिकायचा असतो का विचारसागर शिकायचा असतो? हा, काय शिकायचं असते? वेद शिकायचा असतो. विचारसागर शिकून काय होणार आहे? साखर संप्रदायाची परंपरा लागत फक्त. हा, वेदार्थ ज्ञानवान सद्गुरूजवळ वेद वाक्यांचा विचार करावा. त्यापासूनच काय होतं? अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असं तुम्ही म्हणता. पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार आहे तो काय वेद आहे काय? तो तर प्राकृत भाषेत असल्यामुळं तो तर वेद नाही, कारण वेद संस्कृतमध्ये, आणि तुमचा विचारसागर प्राकृत भाषेत आहे, मराठीत आहे. आणि वेद वाक्याचे विचारानं संसार निवृत्त होणार हा तर तुमचा सिद्धांत आहे. संसाराची निवृत्ती कोणत्या वाक्यानं होत असते? वेदाच्या वाक्यानं होत असते. तुमचा विचारसागर काय वेद वाक्य नाही, वेद आहे काय? तर मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय आहे का? काय उपयोग? लग्न बी कोण घेणार नाही वाटले तर येते का कोणी? हा, काय उपयोग काय मग या ग्रंथाचा? कारण संसाराची निवृत्ती तर वेदवाक्य नव्हती. वेदवाक्य पासून ऐकावे लागतात, श्रवण करावे लागतात. आणि तुमचा विचारसागर म्हणजे काय वेद आहे काय? आता कायच करावं बाबा अशी शंका केल्यावर मग ग्रंथ म्हणतात हे बाबा तुला कळतच नाही. अरे ज्ञान होण्यासाठी ते काय संस्कृत वाक्यात असावं लागतं काय? हा, मराठी वाक्याने काय ज्ञान होत नाही काय? अरे आता वेदामध्ये औषधाचं वगैरे ज्ञान सांगितलं. तो अथर्ववेद आहे ना, त्याच्यामध्ये औषधीचं बस ज्ञान सांग. आयुर्वेद आलेलं आहे ना सगळं, आयुर्वेदामध्ये आहे का नाही? तर संस्कृत वाक्य, पण मग त्याच अर्थाचे जे प्राकृत वाक्य असतात त्या प्राकृत वाक्यानं औषधाचं ज्ञान होत नाही का? हा, मग तसं ज्या वेदातल्या संस्कृत महावाक्यानं जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होतं, तसं मराठीतल्या जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणाऱ्या वाक्याने जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होणार नाही का? होणारच आहे. कोणी सांगितलं होत नाही म्हणून? ज्ञान होतच. म्हणून हा ग्रंथ मराठी जरी असला, प्राकृत जरी असला तरी गुरुच्या मुखातून ऐकल्यानंतर काय होणार? त्याला ज्ञान होणारच. आणि खरं तर असं जे ब्रह्मज्ञानी असतात, जे ब्रह्मज्ञानी असतात ते काय? ते ब्रह्म झालेले असतात. आणि वेदाची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली. कशापासून? ब्रह्मापासून वेद निर्माण झालेले. आणि वेद आणि ब्रह्माला जाणणारा ब्रह्मज्ञानी तो ब्रह्म झालेला असतो. म्हणून त्याच्या मुखातून जे शब्द निघतात ते पण वेदच असतात. तो काहीही बोलला, त्यांनी शिव्या जरी दिला, झकमार जरी म्हटला, तो हरामखोर जरी म्हटला, ब्रह्मज्ञानी मनुष्य त्यांनी शिव्या जरी दिल्या, त्यांनी काही जरी म्हटला तरी त्याचे ते शब्द हे वेद असतात. वेद मंत्र असतात. मंत्र तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद ज्ञानोबा. कसेही बिसाट असलेले शब्द, शिवीगाळी केलेले जरी असले शब्द असले तरी ते शब्द सुद्धा त्याचे काय असतात? मंत्र असतात. मंत्र समजते का? बघा, अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळं
जगताबरोबरच ब्रह्मापासून वेद झालेले. ऐका, अनादी असणारी जी माया आणि अनिर्वचनीय असणारी जी माया. माया कशी आहे? अनादी आहे. अनादी ती काय उत्पन्न होते काय? माया ती अनादी आहे. आणि अनिर्वचनीय म्हणजे तिला सतही म्हणता येत नाही ना असतही म्हणता येत नाही, अशी ती अनिर्वचनीय असणारी. सदरूपाने सांगता येत नाही आणि असदरूपानेही तिचं वर्णन करता येत नाही अशी असणारी अनिर्वचनीय असणारी ही माया. या मायेच्या उपाधीमुळं जगताबरोबरच म्हणजे ईश्वरापासून ज्यावेळेस जग निर्माण होतं का नाही, या मायेपासून ईश्वर जग निर्माण करतो त्यावेळेलाच या जगाबरोबरच ब्रह्मापासून वेद झाले. कोणापासून? ब्रह्मापासून वेद झाले. आणि ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्मरूपच असतो. ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्माला जाणणारा, वेत्ता म्हणजे जाणणारा, आणि ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्माला जाणणारा म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष. हा काय असतो? ब्रह्मरूपच असतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशी श्रुती सांगते. ब्रह्माला जाणणारा हा ब्रह्मच असतो असं श्रुती निश्चयानं सांगते. यामुळे ब्रह्मवेत्याची संस्कृत किंवा वाटिंद्य भाषेतील वाणी ही वेदरूपच आहे. म्हणून ब्रह्मवेत्ता मनुष्य तो संस्कृतमध्ये बोलला काय किंवा वाटिंद्य कोणत्याही भाषेत बोलला काय, त्या वाटिंद्य भाषेतली त्याची ती वाणी काय असते? ती वेदरूपच असते. या ठिकाणी भगवान ज्ञानोबा यांच्या एका वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही असं साखरे महाराज म्हणतात. ज्ञानोबा यांच्या वाक्याची आठवण होती. कोणती? तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. या ओळीमध्ये ब्रह्मवेत्या पुरुषाची वेड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे असं महाराज सांगतात. महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याचप्रमाणे श्री तुकोबाबाई सांगतात. काय सांगतात श्री तुकोबाबाई? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू ऐके केले नको. आम्ही विधीचे जनिते आहोत. आम्ही स्वयंभू आहोत, आयते आहोत. आम्हाला कोणी निर्माण केलेलं नाही. आम्ही सिद्धच आहोत. ब्रह्मरूपानं कोणी निर्माण केले नाही म्हणून आम्ही विधीचे जनिते आहोत असा आपला अनुभव सांगतात. ते म्हणतात कोणी तयार केलेले नाही म्हणजे कृतक नाही. असे जे स्वयंभू म्हणजे अनादि सिद्ध ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळं वेदाचे उत्पन्न करते ही आम्हीच आहोत. आता ब्रह्म सांगा बरं, कोणी ब्रह्माला कोणी तयार केले का? गाडगं जसं कुंभार तयार करतो, कोण वस्त्र तयार करतो, कोणी काय तयार करतो, कोणी काय तयार करतो. तर ब्रह्माला कोणी तयार केलं? ब्रह्म काय कोणी तयार केलेलं नाही. ब्रह्माला कोणी उत्पन्न केलेलं नाही. ती अनादि सिद्ध आहे. कसं? मग अनादि सिद्ध असणारं हे जे ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळं वेदाचे उत्पन्न करते सुद्धा आम्हीच आहोत. विधीचे जनिते, आम्ही विधीचे जनिते आहोत. तात्पर्य हे आहे की ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेद वाक्यच असतं. समजते का? ब्रह्मज्ञानी मनुष्य जे बोलेल त्याचं ते वेद वाक्यच असतं. कारण वेद वाक्यानं ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्याही वाक्यानं भेदभ्रमाचा काय होतो? नाश. वेदातल्या वाक्यानं जसा भ्रम नष्ट होतो तसं ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या मुखातून आलेलं वाक्य भ्रम नष्ट करत असतं. मग कोणत्या का भाषेत असेल. आणि जर वेद वाक्यापासूनच ज्ञान होतं, इतर वाक्यापासून ज्ञान होत नाही, होत नाहीच असं म्हणणं असेल तर मग ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण दृष्टफलामध्ये हा नियम नसतो. दृष्टफलामध्ये नियम असतो का? हा नाही. जसं औषधानं रोग निवृत्ती हे दृष्टफल आहे. औषध घेतलं की रोगाची काय होते? निवृत्ती होते. हे कसं फल आहे? दृष्टफल आहे का नाही? मग त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे. मग आता औषधी घेतल्यानंतर रोग जातो हे दृष्टफल आहे. आणि ती औषधी सांगणारा ग्रंथ तो आयुर्वेद तो कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषेत आहे. मग त्या आयुर्वेदाच्या
संस्कृत भाषेनं जसं औषधाचं ज्ञान होतं का नाही, आयुर्वेदामध्ये असणाऱ्या संस्कृत भाषेनं जसं औषधीचं ज्ञान होतं त्याचप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधीचं ज्ञान होतं का? होत नाही. दुसऱ्या भाषेनं औषधं कळत नाहीत का? कळतात. ही अनुभव सिद्ध आहे. शिवाय जर वेदवाक्यानं ज्ञान होतं असं मानलं आहे का, वेदवाक्याशिवाय दुसऱ्या कशाने ज्ञान होतच नाही असं जर मानलं तर मग स्मृती ग्रंथ, पुराण ग्रंथ, इतिहास ग्रंथ वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिलेलं आहे ते व्यस्त होऊन जाईल. पुराणामध्ये, इतिहास ग्रंथामध्ये सर्वज्ञ असणारे जे ऋषीमुनी त्यांनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहून ठेवले का नाही, उद्या सगळे प्रकरण काय होऊन जातील, त्यातले व्यर्थ होऊन जातील. म्हणून सत्वांचा आत्मा जो ब्रह्म त्याचं ज्ञान भाषा ग्रंथांनाही होईल, हे काय आहे, सिद्ध आहे. म्हणून इतर भाषेतल्या ग्रंथाकडूनही मराठी भाषेनं सुद्धा जे ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल त्याच्याकरता संस्कृतच वाक्य पाहिजे असं काही नाही. म्हणून हाही ग्रंथ विचारसागर ब्रह्माचा ग्रंथही ब्रह्मनिष्ठ महात्मे जे ब्रह्मैक्य ज्ञान ज्यांना प्राप्त आहे अशा महात्म्याजवळ जाऊन त्यांची सेवा करून त्यांची कृपा संपादन करून त्यांच्याजवळ बसून चरणाजवळ बसून हा ग्रंथ श्रवण केला की या ग्रंथातल्या वाक्याने सुद्धा काय होईल, जे ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होईल आणि संसार बंद करून जाईल, निवृत्त होऊन जाईल. कळलं का? हां, ओम शांती शांती शांती.